नमस्कार मैत्रिणींनो. तुम्हाला या दोघांना बघून समजलंच असेल की आज हळदीचा कार्यक्रम होणार आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की माझ्या मैत्रिणीच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व मैत्रिणी मिळून तिचा मेहंदीचा कार्यक्रम साजरा केला होता. आणि आज आपण पाहणार आहोत मैत्रिणीच्या हळदीचा कार्यक्रम कसा होणार आहे ते. मैत्रिणीच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हळदीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि थोड्याच वेळामध्ये आता मैत्रिणीला आणि मैत्रिणीच्या नवऱ्याला आम्ही हळदी लावणार आहोत. हळदी लावण्यासाठी आम्ही सर्व मैत्रिणींना आणि तिच्या जवळच्या नातेवाईकांना बोलवलेलं आहे, आमंत्रण दिलेलं आहे आणि सर्व नातेवाईक आलेले आहेत. आमची नवरी बघा किती सुंदर दिसत आहे. नवरीने बघा सुंदर अशी साडी ड्रेससारखी वेअर केलेली आहे. आणि एका ताटामध्ये आम्ही हळदी भिजवलेली आहे. हळदी भिजवताना त्यामध्ये गुलाबजल आम्ही मिक्स करून मग हळदी भिजवलेली आहे. आणि त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्यांपासून आम्ही वनिता नाव तयार केलेलं आहे. नवऱ्या मुलीचं नाव आहे वनिता आणि आत्ता आम्ही दोघं त्यांना हळदी लावणार आहोत. आम्ही दोघांनी जोडीने वनिताला आणि त्या दादांना हळद लावली. 25 वर्षानंतर पुन्हा एकदा हळद लावून त्यांच्या सुवर्णरौप्य महोत्सवाच्या आनंदाला रंग आणला. 25 वर्षानंतर पुन्हा एकदा हळद लावल्यानंतरही त्यांचे दोघांचे चेहरे खूप खुलून दिसत होते. आम्ही सर्व मैत्रिणींनी त्या दोघांना हळद लावली. एकामागून एक सर्व मैत्रिणींनी त्यांना हळद लावली आणि त्यांचे 25 वर्षापूर्वीच्या हळदीचे दिवस त्यांना आज आठवत होते. हळद लावल्यानंतर दोघांच्या चेहऱ्यावरचा रंग प्रेमाने खुलून दिसत होता. 25 वर्षाच्या यशस्वी वैवाहिक जीवनाचा आनंद दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होता. सर्व मैत्रिणींनी दोघांना हळदीचा लेप लावून नवीन लग्न जीवनातील शुभेच्छा दिल्या. सर्वांची हळद लावून झाल्यानंतर हळदीचा कार्यक्रम खूपच आनंददायी आणि आठवणीतला झाला होता. वनिताच्या हळदीचा कार्यक्रम खूपच छान झाला होता. जसं पारंपरिक लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम साजरा करतो त्याच पद्धतीने आम्ही वनिताचा हळदीचा कार्यक्रम साजरा केला होता. हा हळदीचा कार्यक्रम फक्त 25 वर्षाच्या नात्याचा म्हणजे प्रेम आणि उत्साहाचा साजरा केला जातो तसा आम्ही साजरा केला होता. सर्व मैत्रिणींनी वनितासोबत छान छान असे फोटो काढले आणि वनिताला हळदी लावली. हळद लावून वनितासोबत खूप छान असे फोटो काढले आणि त्यानंतर त्या दोघांचे जोडीचेही फोटो काढण्यात आले. वनिता आणि दादा दोघंही खूपच छान दिसत होते आणि 25 वर्षानंतरही दोघांमध्ये तितकंच प्रेम आम्हाला दिसत होतं. 25 वर्षानंतर आजही दोघं खूप आनंदात आहेत आणि त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही सर्वांनी दिल्या. आणि उद्या आता दोघांचं लग्न लागणार आहे आणि लग्नाच्या सर्व तयाऱ्या आता आम्हाला करायच्या आहेत. चला तर भेटूया नेक्स्ट